लक्ष्मी पिकाव कुठेही घेऊन ये. हो हो लक्ष्मी रुंधती जैव कृताम स्वस्तिते सदा. तुम्ही सांगितलं की मी हो 5 पिकावं मारा. तुम्ही ती माती काढा पावडे नारळ जरा बाजूला. हो बस वहिनी तिने फावडं घेतलंय. दोघांना मला बचाव नको का करायला. नमस्कार, मी संदीप गाजरे. मी पुण्याला असतो. मंडणगड तालुक्यामध्ये देवाऱ्याजवळ गोठे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये माझे एन ए बंगलो प्लॉटचं प्रोजेक्ट आहे. तर त्या प्रोजेक्टमध्ये काही आमच्याकडे प्लॉट आहेत एक 8,000 स्क्वेअर फूटचं. तिथे आपण हे श्री स्वामी समर्थांचं ध्यान मंदिर करायचं योजलं आहे. आम्हाला बेसिकली आम्ही मुळात स्वामी भक्त, स्वामींच्या आशीर्वादानेच आमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतात खूप चांगल्या चांगल्या. त्याच्यामुळे आम्हाला काही असे आदेश आल्यासारख्या काही वाईब झाल्या आणि त्याच्यातनं आम्हाला असं एक सांगितलं गेलं की ह्या साईटमध्ये इथे स्वामींचं वास्तव्य होणं आवश्यक आहे. म्हणजे आम्हाला तर स्वामींकडनंच कोणाच्या तरी चांगल्या गुरूंच्या मार्फत तो आदेश आला. मग आम्ही कधीच असे आदेश टाळत नाही. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की इथल्या सगळ्या ग्रामस्थांच्या दृष्टीने ह्या सगळ्या अनेक स्वामी भक्त, हजारो स्वामी भक्त ह्या सगळ्या मंडणगड तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरात आहेत. या सगळ्यांना स्वामींच्या भक्तीचा, दर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. सो आम्ही ते करण्याचा निर्णय घेतला. 7 स्टार फाउंडेशन ही आमची चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आम्ही पुण्यातले 7 मंडळी मिळून हा सगळा कार्यक्रम 7 स्टार फाउंडेशनमध्ये करतो. हे सगळं जेव्हा योजलं तेव्हा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसपासून ते तालुक्यातल्या सर्व मंडळी, गोठ्यात गावाचे ग्रामस्थ, धामणीचे ग्रामस्थ, बोरकत गावचे ग्रामस्थ या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्या सगळ्या माध्यमातून आज आमचा भूमिपूजन सोहळा पार पडला. स्वामी भक्त मंडणगड तालुका तसं पूर्ण महाराष्ट्रातल्या स्वामी भक्तांना आपण काय आवाहन कराल? आम्ही हेच आवाहन करू की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं. इथे आपल्याकडे आपण भक्त निवास पण केलेला आहे. सो लोक आल्यानंतर इथे दर्शन घेऊ शकतात, राहू शकतात, पारायण करू शकतात. आम्ही अतिशय सात्विक जेवणाची इथे सगळी व्यवस्था केलेली आहे. सो जास्तीत जास्त लोकांनी दर्शनाचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि स्वामींचा प्रचार प्रसार आणि भक्ती करावी ही आमची मनापासून इच्छा आहे.